सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 4 ऑगस्ट 2026 मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। यश एका दिवसात मिळत नाही, पण एक दिवस नक्की येतो जेव्हा तुमची सातत्यपूर्ण मेहनत तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते। आजचा सुविचार आपण बघितलात। आता बघूया आजच्या ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितल्यात। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। राजापेठ उड्डाणपुलावरील रेतीच्या ट्रकच्या भीषण अपघातानंतर अमरावती शहरात दिवसा ट्रक प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे। मात्र या आदेशाला धाब्यावर बसवत एक ओव्हरलोड ट्रक थेट मोरबाग परिसरात पोहोचला आणि अरुंद रस्त्यात अडकून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। आता सर्वात मोठा प्रश्न असा की हा ट्रक शहरात नेमका कोणत्या मार्गाने आला? त्या मार्गावर पोलिसांची ड्युटी नव्हती का? की नो एंट्रीची अंमलबजावणी कागदावरच मर्यादित आहे? राजापेठ उड्डाणपुलावरील रेतीच्या ट्रकच्या भीषण अपघातानंतर अमरावती शहरात दिवसा ट्रक प्रवेशबंदी लागू करण्यात आली। मात्र या आदेशाला धाब्यावर बसवत एक ओव्हरलोड ट्रक थेट मोरबाग परिसरात पोहोचला आणि अरुंद रस्त्यात अडकून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हा ट्रक शहरात नेमका कोणत्या मार्गाने आला? त्या मार्गांवर पोलिसांची ड्युटी नव्हती का? की नो एंट्रीची अंमलबजावणी फक्त कागदावरच मर्यादित आहे? राजापेठ उड्डाणपुलावरील ट्रक अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदीचे आदेश लागू केलेत। या निर्णयाचे नागरिकांनी स्वागतही केले होते। मात्र काही दिवसातच या आदेशावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना मोरबाग परिसरात घडली। ओव्हरलोड ट्रक थेट मोरबागमध्ये शिरला आणि अरुंद रस्त्यात अडकला। यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली। नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हा ट्रक शहरात कोणत्या मार्गाने आला? ज्या रस्त्यांवरनं हा ट्रक गेला त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त नव्हता का? जर पोलीस तैनात होते तर त्यांनी ट्रक का अडवले नाही? की नो एंट्रीच्या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले? जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांची अशा प्रकारे पायमल्ली होत असेल तर आदेशांची प्रभावी अंमलबजावणी नेमकी कोण करणार? राजापेठ दुर्घटनेनंतर कठोर कारवाईची भाषा करण्यात आली होती। मात्र मोरबागमधील या घटनेनंतर पुन्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। जर अशा प्रकारे जड वाहने शहरात प्रवेश करीत राहिलीत तर भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता नागरिकांची मागणी एकच आहे, ज्या मार्गावरून ट्रक शहरात आला त्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्यात यावेत। कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि नो एंट्रीची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावेत। मोरबागमध्ये ओव्हरलोड ट्रक पोहोचविणे ही केवळ वाहतूक कोंडीची घटना नाही, तर नो एंट्रीच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी बाब आहे। आता पोलीस प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करते का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। मोरबागमध्ये ओव्हरलोड ट्रक पोहोचणे ही केवळ वाहतूक कोंडीची घटना नाही, तर नो एंट्रीच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी बाब आहे। आता पोलीस प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करते का याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। अमरावतीत इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMS ने CCMP अर्हताधारक BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे। या निर्णयाच्या निषेधार्थ IMS सह विविध वैद्यकीय संघटनांनी 24 तासाच्या वैद्यकीय सेवा बंद आंदोलनाची घोषणा केली असून
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनही सादर करण्यात आले आहे. अमरावतीतील इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य शाखा, माय, ASMI आणि विविध विशेषज्ञ वैद्यकीय संघटनांनी CCMP अर्हताधारक BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. या प्रस्तावामुळे आधुनिक वैद्यकशास्त्राचा दर्जा, वैज्ञानिकता आणि कायदेशीर मानके धोक्यात येतील, तसेच सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा दावा IMSने केला आहे. आज हम कलेक्टर को मिलने के लिए इसलिए आए कि जो CCMP कोर्स चल रहा वो BHMS लोगों के लिए बना हुआ है. वो 1 साल के कोर्स के अंदर वो लोग सिर्फ 52 लेक्चर्स अटेंड करते. ऐसा नहीं हो सकता कि BHMS के लोग 52 लेक्चर्स अटेंड करने के बाद एलोपैथी प्रैक्टिस करें, ऐसा हो ही नहीं सकता. उनका एक सेपरेट काउंसिल है और MBBS लोगों का सेपरेट काउंसिल है. हमारा कहना ये है कि MBBS करने के बाद जो हमारा महाराष्ट्र मेडिकल काउंसिल है उसके अंदर इन्होंने इन्फिल्ट्रेट नहीं करना चाहिए, वहाँ पे उनका रजिस्ट्रेशन नहीं होना चाहिए. रजिस्ट्रेशन उनका एक सेपरेट काउंसिल है होम्योपैथी. हम उनकी इज्जत करते, वो पैथी की भी इज्जत करते. उन्होंने उन्हीं के पैथी में अपना खड़ा रहना चाहिए और उन्हीं की प्रैक्टिस करना चाहिए. जो गवर्नमेंट ने बोला है हमको बिल्कुल मंजूर नहीं है. 13 तारीख को हाई कोर्ट का रिज़ल्ट आने वाला है. जो हाई कोर्ट का रिज़ल्ट आएगा उसके मुताबिक हम बिल्कुल हमारा जो बर्ताव है, जो भी कुछ उनका कहना है हाई कोर्ट का, वो सुनने के लिए हम तैयार हैं. 13 तारीख को रुकना चाहिए. उसके लिए हमने 24 घंटे का एक बंद आंदोलन रखा है. और वो भी एक समस्या है कि होम्योपैथी वाला अगर एलोपैथी की प्रैक्टिस करे तो समाज को क्या देगा, पेशेंट को क्या रिजल्ट मिलेगा होम्योपैथी वालों का होम्योपैथी का, एलोपैथी वालों का एलोपैथी का. ये हमारा कहना है. उन्होंने अपने काउंसिल में रहना चाहिए और हमने हमारे काउंसिल में रहना चाहिए. या संदर्भात शासनाकडे अनेक वेळा निवेदने, पत्रव्यवहार आणि पत्रकार परिषदांद्वारे भूमिका मांडूनही योग्य दखल घेतली गेली नसल्याचा आरोपही IMSने केला आहे. याच पार्श्वभूमीवर 4 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजतापासून 5 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासाचे वैद्यकीय सेवा बंद आंदोलन करण्यात आले. जर संबंधित नोंदणी प्रक्रिया सुरू झाली तर हे आंदोलन बेमुदत करण्याचाही इशारा IMSने दिला आहे. हा निषेध रुग्णांविरोधात नसून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी आणि आधुनिक वैद्यकीय व्यवस्थेतील वैज्ञानिक व नैतिक मानदंड जपण्यासाठी असल्याचे IMSने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र शासनाने BHMS म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी एक CCMPचा कोर्स सुरू केला आणि हा कोर्स सुरू करण्यामागचा उद्देश होता की अतिशय दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी ॲलोपॅथिक डॉक्टर उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी इतरांना, त्या ठिकाणच्या जनतेला बेसिक ट्रीटमेंट उपलब्ध होऊ शकावी यासाठी हा कोर्स सुरू करण्यात आला होता. हा कोर्स सुरू करण्यात आलेले जे होमिओपॅथिक डॉक्टर्स आहे त्यांची नोंदणी करण्यासाठी होमिओपॅथिक काउन्सिल ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे. आणि जे डॉक्टर MBBS झाले असतात, आपण बघतो की नीट परीक्षा दिल्यानंतर अतिशय टॉप रँकर जे असतात असे सगळे डॉक्टर्स MBBSसाठी जातात आणि अशा पास झालेल्या MBBS डॉक्टर्स, ज्याला आपण मॉडर्न मेडिसिन म्हणतो, त्यांची काउन्सिल अशी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी होण्यासाठी MBBS करणं ही अर्हता आवश्यक असते. परंतु आता जे BHMS डॉक्टर्स CCMPचा जो 52 कोर्सचा 52 लेक्चर्सचा 1-2 वर्षाचा कोर्स केला असतो, तो कोर्स पास करून त्यांचीसुद्धा नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये व्हावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. या गोष्टीला इंडियन मेडिकल असोसिएशननी पूर्णपणे विरोध केला आहे आणि सर्व संवैधानिक मार्गांचा अवलंब करून यासाठी हायकोर्टमध्ये सुद्धा केस दाखल केलेली आहे. या केसचा निकाल आता प्रलंबित आहे आणि त्यामुळे एखादं प्रकरण जेव्हा कोर्टामध्ये प्रलंबित असते अशा वेळेस शासनाने कोणत्याही घाईघाईचा निर्णय घेणं योग्य नाही, हे इंडियन मेडिकल असोसिएशनचं महाराष्ट्र शाखेचं म्हणणं आहे. याबद्दल केंद्रात सुद्धा निवेदन देण्यात आलेलं आहे आणि सर्व कुठल्याही राज्यांमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना त्या राज्याच्या राज्य काउन्सिलमध्ये नोंदणी केली जात नाही. त्यासाठी एक होमिओपॅथिक काउन्सिल वेगळी असते. केवळ महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्येच अशा प्रकारचा एक घातक निर्णय शासन घेण्याच्या विचारात दिसत आहे आणि जर असे झाले तर जनतेसाठी ते अतिशय नुकसानदायक ठरणार आहे व अतिशय याचे दूरगामी गंभीर परिणाम जनतेच्या आरोग्याला भोगावे लागतील अशी इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका आहे. CCMP नोंदणीच्या प्रस्तावावरून राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झालेला वाद आणखीन तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहे. या मागणीवर शासन काय भूमिका घेते आणि पुढील निर्णय काय होतो
याकडे आता डॉक्टरांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांच्या नावाचा गैरवापर करून व्हॉट्सअपवर आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्ती आयुक्तांच्या नावाने नागरिकांकडे पैशाची मागणी करत असल्याचे उघड झाले असून महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना अशा संदेशापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद संदेशांवर विश्वास न ठेवता तात्काळ सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांच्या नावाचा गैरवापर करून व्हॉट्सअपवर आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्ती आयुक्तांच्या नावाने नागरिकांकडे पैशांची मागणी करत असल्याचे उघड झाले असून महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना अशा संदेशापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहेत. संशयास्पद संदेशांवर विश्वास न ठेवता तात्काळ सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांच्या नावाने व्हॉट्सअपवर आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने 666-242-78100 या व्हॉट्सअप क्रमांकाचा वापर करून नागरिकांकडे पैशांची मागणी करत असल्याची निदर्शनास आले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की आयुक्तांच्या नावाने कोणत्याही प्रकारे व्हॉट्सअप किंवा इतर माध्यमातून आर्थिक मदतीची अथवा पैशांची मागणी केली जात नाही. त्यामुळे अशा प्रकारचे संदेश किंवा कॉल प्राप्त झाल्यास त्यावर विश्वास ठेवू नयेत आणि कोणत्याही परिस्थितीत पैसे पाठवू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आयुक्तांच्या नावाने संशयास्पद संदेश किंवा कॉल आल्यास त्वरित सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहून संदेशांची खातरजमा करावी असे आवाहन अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी केले आहे. अमरावती महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या या इशाऱ्यानंतर नागरिकांनी कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची खातरजमा करणे अत्यंत गरजेचे आहे. संशयास्पद संदेश किंवा कॉल आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ सायबर गुन्हे शाखेशी संपर्क साधावा. अमरावती महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या या इशाऱ्यानंतर नागरिकांनी कोणत्याही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची खातरजमा करणे अत्यंत गरजेचे आहे. संशयास्पद संदेश किंवा कॉल आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ सायबर गुन्हे शाखेशी संपर्क साधावा. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अमरावतीत इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMS ने CCMP अर्हताधारक BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ IMS सह विविध वैद्यकीय संघटनांनी 24 तासाच्या वैद्यकीय सेवा बंद आंदोलनाची घोषणा केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनही सादर करण्यात आले आहे. अमरावतीतील इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा माय ASMI आणि विविध विशेषज्ञ वैद्यकीय संघटनांनी CCMP अर्हताधारक BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. या प्रस्तावामुळे आधुनिक वैद्यकशास्त्राचा दर्जा, वैज्ञानिकता आणि कायदेशीर मानके धोक्यात येतील. तसेच सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा दावा IMS ने केला आहे. आज हम कलेक्टर को मिलने के लिए इसलिए आए कि जो CCMP कोर्स चल रहा वो BHMS लोगों के लिए बना हुआ है. वो 1 साल के कोर्स के अंदर वो लोग सिर्फ 52 लेक्चर्स अटेंड करते. ऐसा नहीं हो सकता कि BHMS के लोग 52 लेक्चर्स अटेंड करने के बाद एलोपैथी प्रैक्टिस करें, ऐसा हो ही नहीं सकता. उनका एक सेपरेट काउंसिल है और MBBS लोगों का सेपरेट काउंसिल है. हमारा कहना ये है कि MBBS करने के बाद जो हमारा महाराष्ट्र मेडिकल काउंसिल है उसके अंदर इन्होंने इन्फिल्ट्रेट नहीं करना चाहिए, वहाँ पे उनका रजिस्ट्रेशन नहीं होना चाहिए. रजिस्ट्रेशन उनका एक सेपरेट काउंसिल है होम्योपैथी, हम उनकी इज्जत करते, वो पैथी की भी इज्जत करते. उन्होंने उन्हीं के पैथी में अपना खड़ा रहना चाहिए और उन्हीं की प्रैक्टिस करना चाहिए. जो गवर्नमेंट ने बोला है हमको बिल्कुल मंजूर नहीं है. 13 तारीख को हाई कोर्ट का रिज़ल्ट आने वाला है. जो हाई कोर्ट का रिज़ल्ट आएगा उसके मुताबिक हम
बिल्कुल हमारा जो बर्ताव है, जो भी कुछ उनका कहना है हाई कोर्ट का, वो सुनने के लिए हम तैयार हैं। 13 तारीख को रुकना चाहिए, उसके लिए हमने 24 घंटे का एक बंद आंदोलन रखा है। और वो भी एक समस्या है कि होम्योपैथी वाला अगर एलोपैथी की प्रैक्टिस करे तो समाज को क्या देगा, पेशेंट को क्या रिजल्ट मिलेगा। रिजल्ट मिलेगा होम्योपैथी वालों का होम्योपैथी का, एलोपैथी वालों का एलोपैथी का। ये हमारा कहना है। उन्होंने अपने काउंसिल में रहना चाहिए और हमने हमारे काउंसिल में रहना चाहिए। या संदर्भात शासनाकडे अनेक वेळा निवेदने, पत्रव्यवहार आणि पत्रकार परिषदांद्वारे भूमिका मांडूनही योग्य दखल घेतली गेली नसल्याचा आरोपही IMSने केला आहे। याच पार्श्वभूमीवर 4 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजतापासून 5 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासाचे वैद्यकीय सेवा बंद आंदोलन करण्यात आले। जर संबंधित नोंदणी प्रक्रिया सुरू झाली तर हे आंदोलन बेमुदत करण्याचाही इशारा IMSने दिला आहे। हा निषेध रुग्णांविरोधात नसून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी आणि आधुनिक वैद्यकीय व्यवस्थेतील वैज्ञानिक व नैतिक मानदंड जपण्यासाठी असल्याचे IMSने स्पष्ट केले आहे। महाराष्ट्र शासनाने BHMS म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी एक CCMPचा कोर्स सुरू केला आणि हा कोर्स सुरू करण्यामागचा उद्देश होता की अतिशय दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी ॲलोपॅथिक डॉक्टर उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी इतरांना, त्या ठिकाणच्या जनतेला बेसिक ट्रीटमेंट उपलब्ध होऊ शकावी यासाठी हा कोर्स सुरू करण्यात आला होता। हा कोर्स सुरू करण्यात आलेले जे होमिओपॅथिक डॉक्टर्स आहे त्यांची नोंदणी करण्यासाठी होमिओपॅथिक काउन्सिल ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे आणि जे डॉक्टर MBBS झाले असतात, आपण बघतो की नीट परीक्षा दिल्यानंतर अतिशय टॉप रँकर जे असतात असे सगळे डॉक्टर्स MBBS साठी जातात आणि अशा पास झालेल्या MBBS डॉक्टर्स ज्याला आपण मॉडर्न मेडिसिन म्हणतो त्यांची काउन्सिल अशी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी होण्यासाठी MBBS करणं ही अर्हता आवश्यक असते, परंतु आता जे BHMS डॉक्टर्स CCMPचा जो 52 कोर्सचा 52 लेक्चर्सचा 1-2 वर्षाचा कोर्स केला असतो तो कोर्स पास करून त्यांचीसुद्धा नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये व्हावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे। या गोष्टीला इंडियन मेडिकल असोसिएशननी पूर्णपणे विरोध केला आहे आणि सर्व संवैधानिक मार्गांचा अवलंब करून यासाठी हायकोर्टमध्ये सुद्धा केस दाखल केलेली आहे। या केसचा निकाल आता प्रलंबित आहे आणि त्यामुळे एखादं प्रकरण जेव्हा कोर्टामध्ये प्रलंबित असते अशा वेळेस शासनाने कोणत्याही घाईघाईचा निर्णय घेणं योग्य नाही, हे इंडियन मेडिकल असोसिएशनचं महाराष्ट्र शाखेचं म्हणणं आहे। याबद्दल केंद्रात सुद्धा निवेदन देण्यात आलेलं आहे आणि सर्व कुठल्याही राज्यांमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना त्या राज्याच्या राज्य काउन्सिलमध्ये नोंदणी केली जात नाही। त्यासाठी एक होमिओपॅथिक काउन्सिल वेगळी असते। केवळ महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्येच अशा प्रकारचा एक घातक निर्णय शासन घेण्याच्या विचारात दिसत आहे आणि जर असे झाले तर जनतेसाठी ते अतिशय नुकसानदायक ठरणार आहे व अतिशय याचे दूरगामी गंभीर परिणाम जनतेच्या आरोग्याला भोगावे लागतील अशी इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका आहे। CCMP नोंदणीच्या प्रस्तावावरून राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झालेला वाद आणखीन तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहे। या मागणीवर शासन काय भूमिका घेते आणि पुढील निर्णय काय होतो याकडे आता डॉक्टरांसह सर्वांचे लक्ष लागले आहे। अमरावतीतील सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित बेनामी कामे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राज्य अभियंता संघटना आक्रमक झाली आहे। 2216 आणि 2059 या लेखाशीर्षांतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत संघटनेने अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले आहे। प्रत्यक्ष कामाची शहानिशा करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे। अमरावतीतील सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित बेनामी कामांवरून राज्य अभियंता संघटना आक्रमक झाली आहे। 2016 आणि 2059 या लेखाशी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार 10 लाख रुपयापेक्षा कमी रकमेची अनेक कामे मजूर सहकारी संस्थाच्या नावावर मंजूर करून अनियमितता करण्यात आली आहे। गरज नसताना भक्कम भिंती पाडून नव्याने बांधकाम करणे तसेच सुस्थितीतील पेव्हिंग ब्लॉक काढून नवीन ब्लॉक बसवण्यासारखे प्रकार घडत असल्याचाही दावा करण्यात आला आहे। काही कामांबाबत संबंधित कनिष्ठ अभियंत्यांनी कार्यरंभ आदेश दिले नसल्याचा आणि अंदाजपत्रक तयार केले नसल्याचा खुलासा केल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे। मागणी असं आहे की आम्ही NCC कॅन्टीन जे आहे आर्मीचं कॅन्टीन इथं आलो होतो, तर इथं जे देखभाल दुरुस्तीचे बांधकामाचे कामं आहे
हे पाहण्यासाठी आम्ही आलो होतो. आम्ही जिल्ह्यातले सगळे सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहोत, जे बांधकामाचं काम करतो सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत. तर इथं काम चालू होतं, त्या कामाबद्दल आम्ही माहिती घ्यायला आलो का बा हे काम कोण करत आहे. तर काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग करत नाही आहे, काम NCC करत आहे. ते NCCच्या अधिकाऱ्याला विचारलं का बा हे काम तुम्ही कोणत्या अधिकारात लावलं, तुम्ही टेंडर लावले, कोटेशन केले. तर त्याचं असं म्हणणं आहे की बा हे काम आम्ही करत नसून, म्हणजे हे काम आमचंच आहे, आम्ही जसं वाटतं तसं करू राहिलं. तुम्हाला याच्यात काही त्रुटी आढळत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आणि तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल या कामाबद्दल तर तुम्ही कलेक्टरकडे जाऊन विचारणा करा. ऍक्च्युअली या कॅम्पसमध्ये जास्तीत जास्त जे काही बांधकामाचे कामं आहे किंवा देखभाल दुरुस्तीचे कामं आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे असते. पण हे न करता आता NCCनं स्वतःच काम करणं चालू करून दिलं की बा बांधकाम आम्हीच करू. म्हणजे असं की त्यांच्या कार्यक्षेत्रात ही येणारी गोष्ट नाही आहे, तरी हे बांधकाम करू राहिले. ही या बाबतीत आम्ही त्याला चौकशी केली असताना त्यानं आम्हाला टेंडर दाखवले ना कोटेशन दाखवले. त्याचं एवढंच म्हणणं आहे का बा आम्ही आमच्या हिशोबाने आम्हाला अर्जंट होतं म्हणून आम्ही काम एक एजन्सी पकडून फायनल करून टाकला. नमस्कार, मी उज्ज्वल पांडे, जिल्हाध्यक्ष, राज्य अभियंता संघटना, अमरावती जिल्हा. प्रलंबित देयकाची प्रत्यक्ष पाहणी करूनच मंजुरी द्यावी, अनधिकृत कामे तात्काळ बंद करावीत, तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्य अभियंता संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सार्वजनिक निधीच्या वापराबाबत करण्यात आलेले हे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते, चौकशी होईल का आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहील. नमस्कार. नमस्कार, आपण पाहत आहात सिटी न्यूज. अमरावती शहरातील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनगाव बारी परिसरात आठवडी बाजार आणि पाण्याच्या टाकीजवळ मोठ्या प्रमाणात खुलेआम जुगार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार येथे दिवसाढवळ्या जुगाराचे फड भरत असून संबंधित यंत्रणा करून कारवाई होत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेमके बडनेरा पोलीस आणि अमरावती शहर क्राईम ब्रांच यांना याची माहिती नाही का, की माहिती असूनही कारवाई होत नाही? पाहूया हा संपूर्ण रिपोर्ट. अमरावतीच्या बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनगाव बारी येथे आठवडी बाजार परिसर आणि पाण्याच्या टाकीजवळ मोठ्या प्रमाणात जुगाराचे फड भरत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून समोर आली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी अनेक जण खुलेआम जुगार खेळताना दिसतात. त्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी असा आरोप केला आहे की या ठिकाणी नियमितपणे जुगार सुरू असूनही संबंधित यंत्रणेकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. यामुळे आता बडनेरा पोलीस आणि अमरावती शहर क्राईम ब्रांचच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांचा सवाल आहे की संबंधित यंत्रणांना या प्रकारची माहिती नाही का, आणि माहिती असल्यास अद्याप कारवाई का करण्यात आलेली नाही. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जुगार अड्ड्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र या आरोपांबाबत पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. अंजनगाव बारी परिसरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या या जुगार प्रकरणात पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेते आणि संबंधितांवर कारवाई होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील अधिकृत माहिती आणि पुढील घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. पाहत राहा सिटी न्यूज. वर्धा शहरात इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMS वतीने विविध मागण्यांसाठी 24 तासांच्या वैद्यकीय सेवा बंद आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. CCMP पूर्ण केलेल्या BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये नोंदणी देण्याचा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा. आधुनिक वैद्यकाचा सराव केवळ कायदेशीररित्या पात्र आणि नोंदणीकृत MBBS डॉक्टरांनाच करण्याची परवानगी द्यावी. तसेच रुग्णांची सुरक्षितता आणि आधुनिक वैद्यकाची गुणवत्ता कायम राखावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. वर्धा शहरात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी 24 तासाच्या वैद्यकीय सेवा बंद आंदोलनात सहभाग घेतला. CCMP पूर्ण केलेल्या BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल
काउन्सिलिंगमध्ये नोंदणी देण्याचा कोणताही प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. आधुनिक वैद्यकशास्त्राची गुणवत्ता, वैज्ञानिकता आणि कायदेशीर मानके कायम राखण्यासाठी आधुनिक वैद्यकाचा सराव केवळ कायदेशीररित्या पात्र आणि नोंदणीकृत आधुनिक वैद्यकीय पदवीधारकांनाच करण्याची परवानगी द्यावी अशी ही मागणी डॉक्टरांनी केली. या आंदोलनात वर्ध्यातील अनेक खासगी डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक खासगी दवाखाने दिवसभर बंद ठेवण्यात आले असून रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अतिताटीची आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू ठेवण्यात आली. रुग्णांच्या सुरक्षिततेसह आधुनिक वैद्यकाची गुणवत्ता आणि कायदेशीर मानके कायम राखण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनने स्पष्ट केले आहे. आंदोलन दरम्यान अत्यावश्यक आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात आल्याचे गंभीर रुग्णांची गैरसोय होऊ दिली नाही. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि तिच्या मृत्यू प्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. तब्बल 20 दिवस फरार असलेल्या आरोपी पोलीस शिपाई पवन वडगावे याला पोलिसांनी अखेर नांदेड जिल्ह्यातून अटक केली आहे. या प्रकरणात पोक्सोसह आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि मृत्यूनंतर लागू होणाऱ्या संबंधित कायदेशीर कलमांतर्गत गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपी पोलीस शिपाई पवन वडगावे याला तब्बल 20 दिवसाच्या शोध मोहिमेनंतर नांदेड जिल्ह्यातील मारतळा परिसरातून अटक करण्यात आली आहे. तक्रारीनुसार आरोपीने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्नास नकार दिल्याचा आरोप आहे. यानंतर संबंधित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचार दरम्यान 42 दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी बाळापूरमध्ये नागरिकांनी मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले होते. आरोपी फरार झाल्यानंतर अकोला पोलिसांनी विशेष पथक तयार करून महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये शोध मोहीम राबवली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला आणि अखेर त्याला अटक करण्यात यश आले. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा आणि बाळापूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात आरोपीला अटक झाली असली तरी न्यायालयीन प्रक्रिया आणि तपास अद्याप सुरू आहे. या संवेदनशील प्रकरणातील पुढील प्रत्येक घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहील. नमस्कार. वाशिम बाजार समितीत हळदीला मिळालेला हा विक्रमी दर शेतकऱ्यांसाठी निश्चितच दिलासादायक ठरत आहे. आगामी काळातही बाजारातील तेजी कायम राहिल्यास हळद उत्पादकांना आणखी चांगला आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाशिम जिल्ह्यात हळदीच्या बाजारभावात सातत्याने वाढ होत असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या दरात तब्बल 1000 रुपयाची वाढ झाली आहे. काल झालेल्या लिलावत वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत कांडी हळदीला प्रति क्विंटल 18,350 रुपये इतका कमाल दर मिळाला. यंदाच्या हंगामातील हा आतापर्यंतचा सर्वोच्च दर असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चांगल्या दर्जाच्या हळदीला व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी असल्याने दरात आणखी तेजी राहण्याची शक्यता व्यापारी आणि बाजार अभ्यासक व्यक्त करत आहेत. उत्पादन खर्च वाढत असताना मिळालेल्या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असून अनेक शेतकरी आता योग्य भाव मिळत असल्याने टप्प्याटप्प्याने हळदीची विक्री करत आहेत. हळदीच्या बाजारभावावर आणि कृषी क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. नागपूर शहरातील वाठोडा परिसरात स्पा आडच्या सुरू असलेल्या कथित अनैतिक व्यवसायावर गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने मोठी कारवाई केली आहे. एक्सोटिका स्पावर टाकलेल्या छाप्यात 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून स्पाची मालकीण आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, कार्ड स्वॅप मशीन आणि ऑनलाईन व्यवहारासाठी वापरली जाणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने वाठोडा पोलिसांच्या हद्दीतील जय जलाराम नगर परिसरातील एक्सोटिका स्पावर 10 टाकत मोठी कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्पाच्या माध्यमातून कथित अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. कारवाई दरम्यान स्पामधून 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणात स्पाची मालकीण सारिका श्रीराव आणि व्यवस्थापक चंद्रकांत शिरगाव यांना अटक करण्यात आली असून स्पाची देखभाल करणारी महिला आरोपी फरार आहे.
तिचा शोध सुरू असून छाप्यात 5,000 रुपयाहून अधिक रोख रक्कम, अनेक मोबाईल फोन, कार्ड स्वॅप मशीन, फोन पे स्कॅनर, ऑनलाईन पेमेंट बॉक्स तसेच इतर साहित्य असा एकूण सुमारे 67,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नागपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की शहरात अनैतिक व्यवसायाविरोधातील कारवाया पुढेही सुरू राहणार असून अशा अवैध प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वाठोडा परिसरातील या कारवाईमुळे स्पाच्या आड सुरू असलेला कथित अवैध व्यवसायावर पोलिसांनी मोठा आघात केला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास वाठोडा पोलीस करत आहेत. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्ड्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लष्करी बाग, वैशालीनगर आणि नाईक तलाव परिसरात एकाच वेळी 3 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत 15 जणांवर कारवाई करण्यात आली असून रोख रक्कम आणि जुगार साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लष्करी बाग, वैशालीनगर आणि नाईक तलाव या 3 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण 15 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. छाप्यादरम्यान रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असे सुमारे 3,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पाचपावली पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केली असून डीबी पथकाचे प्रमुख API बोंडे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार तायडे, हवालदार समजुरे आणि हवालदार भटकर यांनी ही यशस्वीरित्या कारवाई केली. जुगार आणि अवैध धंद्याविरोधातील पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काल पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 3 जुगारचे रेड करण्यात आलेले आहे. विशेष करून लष्करी बाग, वैशालीनगर, नाईक तलाव या 3 ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. यात एकूण 15 आरोपी निष्पन्न करण्यात आले, कारवाई करण्यात आली आणि एक जवळपास 3200 रुपयाचा मुद्देमाल याला जप्त करण्यात आलेला आहे. डीबी पथकाचे प्रमुख जे आहेत API बोंडे, तसेच हवालदार तायडे, हवालदार समजुरे आणि हवालदार भटकर यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे. अवैध जुगार आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून अशा प्रकारच्या अवैध धंद्याविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागपुरातील कळमना पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. लग्नासाठी घर बंद करून गेलेल्या कुटुंबाच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने, लॅपटॉप, कॅमेरा आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. पोलिसांनी CCTV फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत तब्बल 1 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी यशस्वीरित्या उघडकीस आणला आहे. फिर्यादी 23 जून रोजी सकाळी घराला कुलूप लावून कुटुंबासह गुमगाव येथे चुलत भावाच्या लग्नासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी घरी परतल्यानंतर घराच्या दरवाजाची कडी तुटलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील लोखंडी कपाट उघडे असून त्यामधून सोन्या चांदीचे दागिने, 1 कॅमेरा, 1 लॅपटॉप आणि 1 रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तपास दरम्यान पोलिसांनी परिसरातील 10 ते 15 CCTV कॅमेऱ्यांचे बारकाईने परीक्षण केले. तसेच विश्वासार्ह गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीतील सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा सुमारे 1 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. दिनांक 23 जून ते 24 जूनच्या रात्री दरम्यान फिर्यादी राजीव केशवराव बुटके यांच्या घरी एक राहणार ओमसाई नगर यांच्या घरी घरफोडी झाली होती आणि सोन्या चांदीचे दागिने आणि लॅपटॉप असा मुद्देमाल चोरीस गेलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आमचे DB पथक त्या आरोपीचा शोध घेत असताना त्यांनी CCTV फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सुमित गणपत मेश्राम व 19 वर्ष राहणार पोस्ट जरीपटका आणि ध्रुव राजेश बिरबल राहणार 3 खंबा चौक पोलीस ठाणे तहसील
यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने तसेच लॅपटॉप असा एकूण 1 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आणि गुन्हा उघडकीस आणला. जे अटक आरोपी आहेत ते रेकॉर्डवरचे आहे, घरफोडीचे गुन्हेगार आहेत, जरीपटका आणि तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील. यापूर्वी सुद्धा त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर घर दीर्घकाळ बंद ठेवताना नागरिकांनी शेजाऱ्यांना माहिती देणे, सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित ठेवणे तसेच मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे कळमना पोलिसांनी या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत चोरीतील मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथे 2 गुन्हेगार गटांमधील जुन्या वैमनस्यातून आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चॅलेंजमुळे मध्यरात्री गँगवॉरची थरारक घटना घडली आहे. चाकू, तलवारी आणि काठ्यासह आमने सामने आलेल्या दोन्ही गटांमध्ये झालेल्या हाणामारीत 3 जखमी झाले असून पोलिसांनी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे रविवारी रात्री 2 गटांमध्ये भीषण गँगवॉर झाली. जुन्या वादातून आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चॅलेंजच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गट चाकू, तलवारी आणि काठ्या घेऊन आमने सामने आले. नागमंदिर चौक परिसरात उभ्या असलेल्या प्रज्वल जाणे आणि त्याच्या मित्रांवर सूरज कावळे व त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. रक्षित कापसे याला लक्ष्य करत मारहाण करण्यात आली. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या हिमांशू कडूवर चाकूने वार करण्यात आले, तर रोहित मेश्राम हाही या हल्ल्यात जखमी झाला. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. काही वेळाने त्यांनी हिमांशूचा घराजवळ पाठलाग करून पुन्हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर खापरखेडा परिसरात तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. प्रज्वल जाणे यांच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी सूरज कावळे आणि त्याच्या 11 साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमात अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. खापरखेड्यातील या गँगवॉरमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून या प्रकरणात आणखीन काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहील. नमस्कार. रायगड जिल्ह्यातील खोपोली जवळील प्रसिद्ध केपी वॉटरफॉल येथे ट्रॅकिंगसाठी गेलेल्या 23 वर्षीय तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाला आहे. पावसाळ्यात कोणतीही सुरक्षा साधने नसताना धोकादायक ट्रॅक केल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. हेल्प फाउंडेशन आणि स्थानिक युवकांनी रात्रभर सुरू ठेवलेल्या शोध मोहिमेनंतर तब्बल 8 तासांनी तरुणाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला आहे. खोपोली जवळील केपी वॉटरफॉल परिसरात ट्रॅकिंगसाठी गेलेल्या एका तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे नाव अभिषेक कुशवाह, वय 23 वर्ष असून तो आपल्या 3 मित्रांसोबत रविवारी सुट्टीच्या दिवशी केपी वॉटरफॉल येथे फिरण्यासाठी गेला होता. संध्याकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास निसरड्या वाटेवरून जात असताना अभिषेकचा पाय घसरला आणि तो थेट खोल दरीत कोसळला. घाबरलेल्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र यश न आल्याने उशिरा हेल्प फाउंडेशनला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच हेल्प फाउंडेशन आणि स्थानिक युवकांनी मुसळधार पाऊस, अंधार, अत्यंत कठीण परिस्थितीत रात्रभर शोध मोहीम सुरू ठेवली. अखेर पहाटे 3च्या सुमारास दरीत अभिषेकचा मृतदेह आढळून आला आणि खडतर बचाव मोहिमेनंतर तो बाहेर काढण्यात आला. हेल्प फाउंडेशनने सांगितले की अपघाताची माहिती वेळेत मिळाली असती तर तातडीची वैद्यकीय मदत मिळण्याची शक्यता होती. या घटनेनंतर पावसाळ्यात सुरक्षा साधनांशिवाय धोकादायक ट्रॅकिंग करू नये, तसेच वेळेत मदत मागावी असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यातील पर्यटनाचा आनंद घेताना थोडासा निष्काळजीपणा देखील जीवावर बितू शकतो, याची ही घटना एकदा पुन्हा जाणीव करून देते. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे, सुरक्षा साधनांसह ट्रॅकिंग करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मागणे अत्यंत आवश्यक आहे. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नमस्कार.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लहान येथील तपोवन बुद्धभूमी येथे आषाढी पौर्णिमा निमित्त बुद्धवंदना, पूजापाठ तसेच विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण आणि धम्म उपासकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली। अर्धापूर तालुक्यातील लहान येथील निसर्गरम्य तपोवन बुद्धभूमी येथे आषाढी पौर्णिमा निमित्त भव्य बुद्ध वंदना, पूजापाठ आणि विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले। दलित मित्र निवृत्तीराव लोणे यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेल्या या तपोवन बुद्धभूमीत दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरातील श्रद्धावान उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले। धार्मिक वातावरणात बुद्ध वंदन सोबत धम्म कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला। तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणही करण्यात आले। कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय लहानकर यांनी तपोवन बुद्धभूमीचा अधिक विकास करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली। या कार्यक्रमाला श्रीमती अनुसयाबाई लोणे, माजी सरपंच नामदेव दुधाटे, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मणराव लोणे, राजू लोणे तसेच परिसरातील अनेक मान्यवर आणि धम्म अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा आषाढी पौर्णिमा उत्सव लहान येथील तपोवन बुद्धभूमीत उत्साहात पार पडला। कार्यक्रमाला उपस्थितांनी तपोवन बुद्धभूमीच्या विकासासाठी अशाच उपक्रमाची अपेक्षा व्यक्त केली आहे। वाशिम शहरातील शिवाजी महाराज चौक ते दिघेवाडी चौक हा शेकडो गणेश मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग आहे। मात्र या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्व्यवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे। गणेश उत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला असताना प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। वाशिम शहरातील शिवाजी महाराज चौक ते दिघेवाडी चौक हा गणेश उत्सव काळात शेकडो गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो। मात्र सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। सततच्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही। परिणामी अनेक दुचाकीस्वार घसरून पडत असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे। गणेश उत्सव काही दिवसावर येऊन ठेपला असून या मार्गावर भाविक, गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि वाहनांची मोठी वर्दळ होणार आहे। अशा परिस्थितीत रस्त्याची दुर्व्यवस्था कायम राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने या मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे। गणेश उत्सवासारख्या मोठ्या उत्सवापूर्वीच मुख्य विसर्जन मार्गाची दुरव्यवस्था नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे। संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील धामणी येथे अरुणावती नदीला 2 दिवसापूर्वी आलेल्या मोठ्या पुरानंतर कोल्हापुरी बंधाऱ्यात झाडांच्या फांद्या, ओंडके आणि मोठ्या प्रमाणात कचरा अडकून पडला आहे। त्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह बाधित झाला असून पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। मानोरा तालुक्यातील धामणी गावाजवळील अरुणावती नदीला 2 दिवसापूर्वी आलेल्या मोठ्या पुरामुळे कोल्हापुरी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या, ओंडके आणि इतर कचरा वाहून येऊन अडकला आहे। या कचऱ्यामुळे नदीच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित झाला असून बंधाऱ्याजवळ पाणी उघडून राहत असल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आगामी काळात पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास पाण्याचा विसर्ग मंदावू शकतो आणि धामणीसह परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। या संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने जेसीबी किंवा अन्य यंत्रसामग्रीच्या साहाय्याने बंधाऱ्यात अडकलेले झाडाचे ओंडके, फांद्या आणि कचरा हटवून नदीचा प्रवाह सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। सध्या पाण्याचा प्रवाह अंशतः अडथळलेला असल्याने भविष्यात मोठा धोका निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा धामणी आणि परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। वाशिम तालुक्यातील अनसिंग हे सुमारे 40 गावाची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखले जाते। मात्र बस स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर
पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण परिसरात तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे हजारो नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाशिम तालुक्यातील अनसिंग हे परिसरातील सुमारे 40 गावाची प्रमुख बाजारपेठ आहे. दररोज हजारो नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात. मात्र बस स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने संपूर्ण परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकाला रस्ता ओळखणे कठीण होत आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत असून दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे. पायी जाणाऱ्या नागरिकांनाही पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही समस्या नवीन नसून अनेक वर्षापासून कायम आहे. प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असून प्रशासनाकडून अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. यामुळे अनसिंगच्या या महत्त्वाच्या बाजारपेठेतील नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पाणी निचऱ्याची व्यवस्था करून रस्त्यावरील समस्या कायमस्वरूपी सोडवावी अशी जोरदार मागणी केली आहे. अनसिंग सारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. पावसाळ्यात वारंवार उद्भवणारी ही समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपण आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.